नमस्कार, मी डॉक्टर तेजस. तुम्ही ऐकत आहात डायबिटीस युनिट KEM हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञांनी लिहिलेले बालमधुमेहावरचे लेख. आजचा लेख आहे इन्शुलिनचे वेगळे वेगळे प्रकार आणि त्याच्या स्टोरेज बद्दल. चला ऐकूयात. हॅलो डॉक्टर, मी गणेशची आई बोलतीये. औषधाच्या दुकानातनं बोलतीये. तुम्ही गणेशला पिवळ्या लेबलचे इन्शुलिन सुरू केलंय, पण दुकानदार मात्र हिरव्या लेबलचे इन्शुलिन देतोय आणि म्हणतोय दोन्ही सारखीच आहेत. काय करू मी? गोंधळलेल्या गणेशच्या आईचा गावाकडून फोन आला होता. गणेशची आई एका छोट्याशा खेड्यात राहत होती आणि तिचं शालेय शिक्षण काही फारसं झालं नव्हतं, पण ती हुशार होती. गणेशला वयाच्या 5व्या वर्षीच मधुमेह झाला होता. मधुमेहाची संपूर्ण माहिती शिकून अत्यंत निगुतीनं, काळजीपूर्वक आणि अगदी योग्य पद्धतीनं ती गणेशला वाढवत होती. OPD मध्ये बऱ्याचदा असं आढळतं की मुलांना कुठलं इन्शुलिन सुरू आहे किंवा दुकानदार आपल्याला बदलून वेगळं इन्शुलिन देतोय का याचा काही पालकांना पत्ताच नसतो. सगळ्या प्रकारच्या इन्शुलिनमुळे रक्तातील ग्लुकोज कमी होतं, पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. याची योग्य माहिती नसेल तर बदललेल्या इन्शुलिनमुळे ग्लुकोज खूप कमी किंवा खूप जास्त होऊ शकते आणि त्याचा अपाय होऊ शकतो. मधुमेहाच्या उपचारात स्वावलंबी होण्यासाठी तुम्हाला कुठलं इन्शुलिन सुरू आहे याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. चला आपण जाणून घेऊयात इन्शुलिनच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल. सुरुवात झाली जानेवारी 1922 साली. स्थळ टोरंटो. 14 वर्षांच्या लेनार्ड थॉम्सनला पहिल्यांदा इन्शुलिन देण्यात आलं आणि मधुमेहाच्या इतिहासात नवीन पर्व सुरू झालं. बालमधुमेह म्हणजे मृत्यू हे समीकरण संपलं. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे साधारण एका शतकामध्ये इन्शुलिन उत्पादनात खूप बदल झाले. तसेच विकसित जैवतंत्रज्ञानामुळे म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमुळे इन्शुलिन शुद्ध स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागलं. मूळ इन्शुलिनच्या रचनेत बदल करून नवीन डिझायनर इन्शुलिन किंवा ॲनालॉग इन्शुलिन तयार करण्यात आलं. या प्रकारच्या इन्शुलिनमुळे ग्लुकोज कंट्रोल सुधारण्यास मदत होतीये. याचबरोबर इन्शुलिन देण्यासाठीचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालं. डिस्पोजेबल सिरिंजेस, इन्शुलिन पेन्स, वेदना कमी करणाऱ्या 6 किंवा 8 mm सुया, इन्शुलिन पंप सुद्धा मिळू लागले. या सर्व आधुनिक उपचार पद्धतीनं मधुमेह असलेल्या मुलांचं आयुष्य इतर मुलांप्रमाणे सामान्य होण्यास मदत झाली. निरोगी शरीरात प्रत्येक खाण्यानंतर त्या प्रमाणात स्वादुपिंडातनं इन्शुलिन बाहेर येतं. याला जेवणाचं किंवा बोलस इन्शुलिन असं म्हणतात. जेवणानंतर 3 ते 4 तासात हे इन्शुलिन कमी कमी व्हायला लागतं, कारण आता रक्तातल्या ग्लुकोजचं नियंत्रण झालेलं असतं. इन्शुलिन कमी होतं, पण ते पूर्ण नाहीसं होत नाही. अगदी कमी पातळीमध्ये इन्शुलिन रक्तामध्ये 24 तास असतं. याला बेझल इन्शुलिन असं म्हणतात. बेझल इन्शुलिनमुळे लिव्हरमधील ग्लुकोज आवश्यकतेनुसार रक्तात येतं आणि उपाशी पोटी सुद्धा रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहते. या शरीरशास्त्रावर आधारितच इन्शुलिनची निर्मिती सुरू झाली आणि त्यात नवीन नवीन सुधारणा झाल्या. या इन्शुलिनचं वर्गीकरण त्यांच्या कार्यप्रणालीवरती आधारित आहे. बोलस इन्शुलिन म्हणजे जेवणानंतरची ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा करेक्शन म्हणून देण्यासाठी वापरलं जाणारं जलद किंवा अतिजलद इन्शुलिन. तर मध्यम गतीनं काम करणारं किंवा दीर्घकाळ काम करणारं इन्शुलिन हे बेझल इन्शुलिन म्हणून वापरलं जातं. इन्शुलिनची ऍक्शन प्रत्येक मुलामध्ये त्याच पद्धतीनं होईल असं नाही. किंबहुना एकाच मुलात वेगवेगळ्या दिवशी किंवा वेगळ्या वेगळ्या वेळी इन्शुलिनचा परिणाम बदललेला आढळतो. औषध क्षेत्रामध्ये इन्शुलिनचं उत्पादन करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या देशी आणि विदेशी कंपन्या आहेत. आंतरराष्ट्रीय मधुमेह संस्थेनं सर्वसामान्यांना प्रत्येक इन्शुलिनमधील फरक कळावा यासाठी कलर कोड्स तयार केलेत. आता आपण पहिल्यांदा बोलस इन्शुलिन म्हणजेच जेवणासाठी म्हणून कुठलं इंजेक्शन वापरतात त्याचे प्रकार बघूयात. यातला पहिला प्रकार म्हणजे रेग्युलर इन्शुलिन किंवा R इन्शुलिन. ह्याच्या बाटलीच्या पॅकिंगवरती पिवळं लेबल असतं आणि हे इन्शुलिन दिसायला पाण्यासारखं असतं. अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावाखाली हे इन्शुलिन बनवतात, पण तुम्हाला नाव माहिती नसेल तरी गोंधळून जाऊ नका.
पिवळं लेबल तुम्हाला या प्रकारच्या इन्शुलिनची ओळख पटवून देईल. इन्शुलिनचं मापन म्हणजे युनिट. हे आर इन्शुलिन आपल्याकडे 40 आणि 100 युनिटमध्ये मिळतं. या दोन्ही बाटल्यांवरचा फरक न वाचता समजणं अवघड आहे. तुमचं इन्शुलिन 40 युनिटचं असेल तर तुम्हाला लाल कॅपची सिरिंज वापरायला लागते आणि 100 युनिटसाठी केशरी कॅपची सिरिंज असते. हा फरक लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सिरिंज आणि युनिट ह्याची गफलत झाली तर इन्शुलिनचा डोस 2.5 पट कमी किंवा जास्त जाऊ शकतो. यामुळे शुगर खूप जास्त किंवा खूप कमी होऊ शकते. पेनमधील इन्शुलिन मात्र 100 युनिट्सचे असतात. कधीतरी पेन काम करत नसेल तर ह्या 100 युनिटच्या कार्ट्रिजमधून किंवा रिफिलमधून केशरी कॅपच्या सिरिंजनी तुम्हाला पेन मधलं इन्शुलिन काढून ते वापरता येईल. रेग्युलर किंवा आर इन्शुलिनचा परिणाम हा 30 ते 45 मिनिटांनंतर सुरू होतो. त्यामुळे रक्तात येणारी साखर आणि घेतलेलं इन्शुलिन हे मॅच व्हायचं असेल तर जेवणापूर्वी कमीत कमी 30 मिनिटं आधी हे आरचं इन्शुलिन घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुमची जेवणानंतरची म्हणजे पीपी साखर जास्ती येते असं आढळलं तर पहिल्यांदा हा वेळेतला बदल करून बघा. ह्याला लेटंट पिरियड असं म्हणतात. या रेग्युलर इन्शुलिनचा परिणाम 4 ते 6 तासापर्यंत टिकतो. हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक मुलामध्ये हा परिणाम तेवढाच वेळ असेल असं नाही, पण सर्वसाधारणपणे 4 ते 6 तास. या हिशोबाने साधारणपणे प्रत्येक तासाला 15 ते 20% इन्शुलिन संपतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर 10 युनिट आर इन्शुलिन घेतलं तर एका तासाने 15 ते 20% संपेल. 2 तासानंतर साधारणतः 40% इन्शुलिन संपेल. म्हणजेच 10 पैकी 4 युनिट वापरले जातील. पण अजून जवळपास 6 युनिट शिल्लक आहेत. यामुळेच पीपी ग्लुकोज 2 तासाऐवजी 3 तासांनी जर का तपासलं तर तुम्हाला पुन्हा इन्शुलिन घ्यायची गरज आहे की नाही याचा अंदाज येईल. हे आर इन्शुलिन सर्वसामान्यांना परवडण्यासारखं आहे. पण हे खाण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास घ्यावं लागतं आणि खाण्याआधीची शुगर जास्त असेल तर हा कालावधी आणखी जास्त वाढवायला लागतो. इन्शुलिनचा जास्त वेळ राहणारा परिणाम आणि या लेटंट पिरियड त्रुटीमुळे नवीन इन्शुलिनचा शोध अपरिहार्य होता. मग इन्शुलिनच्या प्रोटीनच्या रचनेत बदल करून अतिजलद काम करणारं इन्शुलिन तयार झालं. आता आपण हा दुसरा प्रकार बघतोय, अतिजलद काम करणारं इन्शुलिन. हे इन्शुलिन 3 प्रकारात मिळतं. युमॅलॉग, नोव्होरॅपिड आणि ॲपिड्रा. ही तिन्ही डिझायनर इन्शुलिन आहेत. म्हणजेच ह्यांच्या रचनेत बदल केलेले आहेत. नुकतीच त्याच्यामध्ये फियास्पची पण भर पडली आहे. हे इंजेक्शन पहिल्या 3 इंजेक्शनपेक्षा जलद गतीनं काम करतं. या तऱ्हेची इन्शुलिन ही पेन आणि बाटलीमध्ये 100 युनिटच्या मापनामध्ये उपलब्ध आहेत. या प्रकारच्या इन्शुलिनचा परिणाम 5 ते 10 मिनिटात सुरू होतो. त्यामुळे हे इंजेक्शन जेवणापूर्वी, जेवताना आणि जेवणानंतरही देता येतं. बऱ्याचदा लहान मुलं किंवा बाळांच्या खाण्याचा अंदाज लावणं अवघड जातं. विशेषतः आजारी असताना, जेव्हा भूक कमी झाली असते, अशा वेळेला पहिल्यांदा बाळाने किती खाल्लं हे बघावं आणि नंतर या प्रकारचा इन्शुलिनचा डोस द्यावा. ह्या इन्शुलिनचा परिणाम 2 ते 3 तासात संपतो. त्यामुळे उशिराने हायपो होत नाही. पीपी ग्लुकोज योग्य येण्यासाठी मात्र शक्य असेल तेव्हा हे अतिजलद काम करणारं इन्शुलिन सुद्धा खाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटं घेतलेलं कधीही चांगलं. यासाठीचा साधा नियम म्हणजे तुमच्या जेवणाच्या आधीची साखर तपासा. त्याचे पहिले 2 अंक बघा आणि तितका वेळ जेवणासाठी थांबा. उदाहरण द्यायचं झालं तर जेवणापूर्वी जर का साखर 180 आली तर साधारण पहिले 2 आकडे म्हणजे 18 ते 20 मिनिटं थांबा. भविष्यात अजून नवीन डिझायनर इन्शुलिनची भर पडणार आहे आणि अर्थातच त्यानुसार त्याच्या किमतीत सुद्धा वाढ होणार आहे. आता रेग्युलर आणि अतिजलद नंतरचं इन्शुलिन म्हणजे मध्यम गतीनं काम करणारं किंवा NPH इन्शुलिन. याला आपण N म्हणूयात. या N इन्शुलिनचं पॅकिंग हिरवं असतं आणि हे इन्शुलिन दिसायला दुधाळ असतं. इन्शुलिनची बाटली तळहातावरती सौम्य पद्धतीनं फिरवून एकरूप करावी. ही बाटली जोराजोरात हलवल्यास त्याच्यामध्ये बुडबुडे तयार होतात आणि या इम्पॅक्टमुळे इन्शुलिनची स्टॅबिलिटी बदलून त्याची कार्यक्षमताही कमी होते.
इंजेक्शन घेतल्यावर त्याची ऍक्शन हळूहळू 2 तासामध्ये सुरू होते आणि पीक ऍक्शन किंवा मॅक्झिमम ऍक्शन साधारण 4 ते 6 तासांनी येते. ज्या मुलांना शाळेत इंजेक्शन घेणं जमणार नसतं त्यांच्यासाठी हे एन इंजेक्शन सकाळी दिल्यास दुपारच्या डब्यानंतर वाढणारी ग्लुकोज काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येते. एन इन्शुलिन हे रेग्युलर बरोबर एकत्र करून सुद्धा देता येतं. याला स्प्लिट मिक्स असं म्हणतात. या पद्धतीनं दोन्ही इन्शुलिनचे डोस गरजेप्रमाणे बदलता येतात. उदाहरणार्थ शाळेत पीटीचा तास असेल तर एनचा डोस कमी करायचा. पण यासाठी तुम्ही तुमच्या टीम बरोबर संवाद साधा. एन इन्शुलिनचा परिणाम साधारण 12 ते 13 तास टिकतो. त्यामुळे एन इन्शुलिन बेझल म्हणून पण वापरता येतं. पण अर्थातच काही सावधगिरी मात्र आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी एन इन्शुलिन बरोबरच हलका आहार किंवा स्नॅक्स घेतल्यास 4 ते 6 तासांना येणारा इन्शुलिनचा पीक म्हणजे पहाटे 2 ते 3च्या दरम्यान यामुळे होणारा हायपो टाळता येईल. शक्यतो या सुमाराला ग्लुकोज सुद्धा नक्की तपासावी. 2-3 तासांनी थोडं थोडं खाणाऱ्या मुलांसाठी बऱ्याचदा या प्रकारच्या इन्शुलिनचा वापर करावा लागतो. एन इन्शुलिनच्या ऍक्शनचा अंदाज लावणं मात्र लहान मुलांमध्ये अवघड असतं. अर्थातच वारंवार साखर तपासणं हाच त्याच्यावरती पर्याय. एन इन्शुलिन अतिजलद किंवा जलद इन्शुलिन बरोबर वेगळ्या वेगळ्या प्रमाणात एकत्र करून प्री मिक्स इन्शुलिन मिळतं. ह्याच्यामध्ये 2 आकडे असतात. यातला वरचा किंवा पहिला आकडा म्हणजे जलद इन्शुलिनचं प्रमाण किंवा अतिजलद इन्शुलिनचं प्रमाण आणि खालचा किंवा दुसरा आकडा म्हणजे एन इन्शुलिनचं प्रमाण. आता उदाहरणार्थ मिक्स्टार 3070 ह्याच्यामध्ये 30% हे जलद काम करणारं किंवा रेग्युलर इन्शुलिन असणार आहे आणि 70% हे एन प्रकारचं म्हणजे NPH इन्शुलिन असणार आहे. याच प्रकारे ह्युमॅलॉग मिक्स 2575, नोव्हो मिक्स 3070, मिक्स्टार 5050 अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिक्सचर्समध्ये ही इन्शुलिन उपलब्ध असतात. या सगळ्यांना कलर कोडिंग आहे. जसं की मिक्स्टार 3070ला ब्राऊन किंवा तपकिरी रंगाचं कोडिंग आहे. ही प्री मिक्स्ड इन्शुलिन्स लहान मुलांमध्ये सहसा वापरली जात नाहीत. ह्याचं कारण म्हणजे या इन्शुलिनमुळे लहान मुलांच्या खाण्यातली खेळण्यातली लवचिकता तर जातेच, पण त्याचबरोबर ग्लुकोजच्या पातळीमध्ये पण खूप चढ उतार म्हणजेच ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी येऊ शकते. योग्य मार्गदर्शनाखाली हे वापरता येतं. यानंतर बघूया दीर्घकाळ काम करणारं इन्शुलिन जे बेझल किंवा बॅकग्राऊंड इन्शुलिन म्हणून काम करतं. आज मितीस या प्रकारची उपलब्ध असलेली इन्शुलिन म्हणजे ग्लार्जिन, लेव्हेमिर आणि ट्रेसिबा. या इन्शुलिनचं काम म्हणजे उपाशी पोटी ग्लुकोज नियंत्रणात ठेवणं. तुमचा बेझल इन्शुलिनचा डोस बरोबर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सकाळी उपाशी पोटीची ग्लुकोज नॉर्मल असेल तरच दिवसभरातले इन्शुलिनचे डोस योग्य पद्धतीने ठरवता येतात. म्हणूनच आपण या प्रकारच्या इन्शुलिनला फाउंडेशन किंवा पायाभूत इन्शुलिन म्हणूयात. ग्लार्जिन इंजेक्शन अनेक नावांनी उपलब्ध आहे, जसं की लॅन्टस, बेसेलॉग, बेसाग्लार. हे इन्शुलिन पेन किंवा बाटलीमध्ये 100 युनिटच्या मापात मिळतं. याची देण्याची वेळ तुम्ही ठरवू शकता, पण मग दररोज त्याच वेळी इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. हे इंजेक्शन दिसायला पाण्यासारखंच असतं, त्यामुळे आर इन्शुलिन बरोबर याची गल्लत होणार नाही याच्याबद्दल सावधगिरी बाळगायला पाहिजे. हे इन्शुलिन त्याच्या ऍसिडिक गुणधर्मामुळे कधीतरी थोडंसं दुखू शकतं. अशा वेळेला लहान मुलांना सीटवर इंजेक्शन दिल्यास वेदना जाणवणार नाहीत. ग्लार्जिनची रक्तातली पातळी साधारण 18 ते 22 तास टिकून राहते. त्यामुळे बऱ्याच जणांना 1 इंजेक्शन सुद्धा दिवसातनं पुरेसं होतं. कधीतरी छोट्या बाळांसाठी मात्र हे इंजेक्शन 2 डोसमध्ये डिवाइड करून घ्यावं लागतं. ग्लार्जिन इंजेक्शनचा डोस केव्हाही घेतला तरी त्याचा परिणाम आजमावण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी रात्री झोपतानाची आणि फास्टिंग म्हणजे सकाळी उपाशी पोटीची ग्लुकोज तपासायला हवी. या गटातलं दुसरं इंजेक्शन म्हणजे डेटेमिर किंवा लेव्हेमिर. हे दिवसातून 2 वेळा घ्यावं लागतं. आणि तिसरं इंजेक्शन आहे ट्रेसिबा. ट्रेसिबा इन्शुलिन नुकतंच उपलब्ध झालंय. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा याचा वापर सुरक्षित आहे. ह्याची ऍक्शन जवळपास 36 तासापेक्षाही जास्ती असते. त्यामुळे इन्शुलिन घेण्याच्या वेळेत थोडा बदल झाल्यास खूप फरक पडत नाही. यासारखंच अजून एक इंजेक्शन बाजारात आलंय,
ते म्हणजे ग्लार्जिन 300 पोटॅन्सीचं इन्शुलिन टुजेओ. ह्याचा परिणाम 24 तासापेक्षा जास्ती काळ राहतो. तुमच्या असं लक्षात येईल की दिवसेंदिवस नवीन नवीन इन्शुलिन बाजारात येत आहेत. मग साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की ह्यातलं कुठलं इन्शुलिन माझ्यासाठी चांगलं? तर याचं उत्तर म्हणजे ज्या इन्शुलिनची ऍक्शन तुम्हाला समजलीये, ज्या इन्शुलिनवर तुमचा मधुमेह चांगला नियंत्रणामध्ये आलाय, तुम्हाला लॉंग टर्म मध्ये आर्थिकदृष्ट्या जे इन्शुलिन परवडण्यासारखं आहे, ते इन्शुलिन तुमच्यासाठी उत्तम. आता सर्व प्रकारच्या इन्शुलिनचं मापन असतं युनिट. 1 युनिटनं तुमच्या रक्तातील साखर ठराविक प्रमाणात कमी होते. उदाहरणार्थ तुमची साखर 1 युनिटनी 50 ने कमी होत असेल तर याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या इन्शुलिननं ती तेवढीच कमी होणार आहे. फक्त फरक असणार आहे की ही साखर किती वेळात कमी होणार याच्यामध्ये. जलद इन्शुलिनने 50 साखर कमी वेळात खाली येईल, तर दीर्घ इन्शुलिननेही 50 मिलीग्रॅम पर DL साखर जास्ती वेळात कमी होईल. या सगळ्या प्रकारच्या इन्शुलिनच्या स्टोरेजचे नियम मात्र सारखेच आहेत. हे इन्शुलिन गरम ठिकाणी सूर्यप्रकाशात ठेवू नका. वापरात नसलेलं इन्शुलिन 2 ते 8 डिग्री तापमानाला एक्सपायरी डेट पर्यंत ठेवता येतं. पण इन्शुलिन हे फ्रीजच्या दरवाजात ठेवावं. बर्फ होणाऱ्या भागात मध्ये फ्रीझरमध्ये ठेवू नका, कारण गोठलेल्या इन्शुलिनची ऍक्शन संपलेली असते. वापरात असणारं इन्शुलिन रूम टेम्परेचर म्हणजेच 13 ते 27 डिग्री टेम्परेचरला साधारणपणे 28 ते 30 दिवस ठेवता येतं. ट्रेसिबा मात्र 8 आठवड्यापर्यंतही वापरता येतं. उन्हाळ्यामध्ये घरातलं तापमान 30 डिग्रीपेक्षा जास्त वाढत असेल तर फ्रायोसारख्या बॅग्समध्ये इन्शुलिन ठेवा. इन्शुलिन फ्रीजच्या बाहेर राहत असेल तर त्यात फार एअर बबल येत नाहीत आणि गार नसलेलं इंजेक्शन दुखतही नाही. इन्शुलिनचा रंग बदलला किंवा बाटलीच्या आत जर का पांढरे स्फटिक निर्माण झाले तर मात्र इन्शुलिन खराब झाले असं समजा आणि ते बदला. कुठलं इन्शुलिन कसं काम करतं हे जर तुम्हाला समजलं तर वेगळी वेगळी इन्शुलिन तुम्ही सहजगत्या वापरू शकाल. तुमची डायबिटीस टीम या बाबतीत तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल. पण एक मात्र नक्की, उपचारात स्वयंपूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्शुलिनची संपूर्ण माहिती असणं अगदी आवश्यक आहे. हा लेख डॉक्टर कल्पना जोग यांनी लिहिला असून तो डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मधुमित्र मासिकात प्रकाशित झाला होता. धन्यवाद.